राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या धाराशिव दौऱ्यावर आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। ढोकी इथल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात मुख्यमंत्री मेळाव्याला संबोधित सुद्धा करणार आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 7 फेब्रुवारीला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेचा भव्य असा मेळावा घेणार आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर आपण ज्या ठिकाणी हा मेळावा संपन्न होणार आहे त्या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी तब्बल 20 ते 25 एकरामध्ये भव्य असा स्टेज उभारण्यात येत आहे। या मोठ्या मैदानामध्ये जे आहे ती हा जो मेळावा आहे तो संपन्न होणार आहे। याच अनुषंगाने मोठी तयारी करण्यात येत असलेली पाहायला मिळते। जर पाहिलं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा जो दौरा आहे तो कुठेतरी महत्त्वपूर्ण मानला जातोय। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असलेले धनंजय सावंत यांनी या लोकसभा मतदारसंघात कुठेतरी दंड थोपटलेले आहेत। एकंदरीतच धाराशिव जिल्हा जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। या ठिकाणी धाराशिव येथे ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेचे या ठिकाणी खासदार होते। त्यानंतरनं जी काही पक्षफुटी झाली त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणं पसंत केलेलं आहे। त्यानंतर आता शिवसेना शिंदेगड जो आहे तो या ठिकाणी उमेदवार शोधत असतानाच आरोग्यमंत्र्यांच्या पुतण्यांनी कुठंतरी दंड थोपटल्यामुळं ही जी काही जागा आहे ती आता चुरशीची बनलेली आहे। तर एकंदरीतच याच अनुषंगानं आता मुख्यमंत्री देखील इथे येत असल्यानं मुख्यमंत्री या सभेमध्ये काही घोषणा करतात का याकडे देखील सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।